ठाण्याच्या कोपरीतील संत तुकाराम मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी लोकपरंपरेच्या रंगांची अनोखी उधळण झाली आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात श्री अंबेमा चरणी आगरी कोळी संस्कृतीचा साज चढलाय. अविनाश काबाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांच्यासह नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या आगरी कोळी बाना या बहारदार गीत संगीत नृत्य कार्यक्रमाने पारंपरिक ठेक्यावर रसिक भाविकांना थिरकायला भाग पडलाय. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांची विशेष उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी आगरी कोळी परंपरेचा सुरेल आणि रंगतदार आविष्कार पाहायला मिळालाय. कोपरीच्या संत तुकाराम मैदानात पार पडलेल्या आगरी कोळी बाना या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलाय. नामवंत कलाकार अविनाश काबाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांनी आगरी कोळी संस्कृतीची झलक गीत, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून सादर केले. नारळी पौर्णिमेपासून विविध सणासुदीत गाजलेली गाणी तसेच कोळीवाड्यातील 21 दिवसीय गणेशोत्सवाचे गीतातून वर्णन केलंय. पारंपरिक कोळी गीतांपासून ते 1970-80च्या दशकातील मी डोलकर यांसारख्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. सुशील कुमार यांनी कार्यक्रमाचं ओघवत्या शैलीत निवेदन करताना सण उत्सवाचे महत्त्व तसेच 3.5 शक्तिपीठांचा महिमा रसिकांसमोर प्रभावीपणे उलगडलाय. एकंदरीत आगरी कोळी परंपरेच्या सुरावटींनी चैत्र नवरात्र उत्सवात सांस्कृतिक ऊर्जा आणि आनंदाची उधळण केले. तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या हस्ते देवीची सांग्र संगीत महाआरती करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना सचिव संजय मोरे, ठामपा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, जयप्रकाश कोटवानी या आदींसह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तरोत्तर रंगलेल्या आगरी कोळी बाना कार्यक्रमात येळकोट येळकोट खंडेरायाचा, वेसवची पारू यांसारख्या गाजलेल्या कोळी गीतांवर महिलांनी सभा मंडपातच उत्स्फूर्तपणे फेर धरलाय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लतावहिनी एकनाथ शिंदे यांनीही कोळी गीतांच्या पारंपरिक तालावर फेर धरत कार्यक्रमात रंग भरलाय. त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. कर्मवीर धर्मवीर आनंद दिघे साहब प्रतिष्ठान के नेतृत्व में अनाथों के नाथ एकनाथ शिंदे साहब के इस नेतृत्व में माँ शारदे का यह नवरात्रि का शुभ अवसर विगत कई वर्षों से यह परिपाटी चलन के रूप में मनाया जा रहा है, जिससे सभी भक्त आकर के माँ भगवती का दर्शन करके अपने जीवन को धन्य कर रहे हैं। इससे बड़ा और सौभाग्य क्या बात हो सकता है। इस चैत्र नवरात्र के शुभ अवसर पर सभी लोगों को माँ भगवती सद्बुद्धि दे, उनका परिवार सुखद समृद्धि की तरफ अग्रसित हो, बस यही कहना चाहूँगा। आज की इस परिप्रेक्ष्य में विशेष करके राजस्थान के राज्य प्रमुख और वहाँ के सब पदाधिकारी यहाँ पे इनका आगमन हुआ है। इस चैत्र नवरात्र की शुभकामना शुभ अवसर पर इन्हें भी शुभकामना देता हूँ। बहुत बहुत जय माता दी। गातायत तर सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते. सूत्रधारांचं नाव मला माहिती नाही, पण आपली भेट झालीच असेल याच्या आधी, मला खात्री असेल. पण धन्यवाद. आणि बस माझ्यावर असंच प्रेम करत राहा एवढं मी म्हणेन. कारण एक स्वप्न पाहिलं होतं गोव्यात राहून आणि गोवा सोडून मला महाराष्ट्रात यावं लागलं माझ्या या व्यवसायामुळे. पण महाराष्ट्राने मला आपलंसं केलं हे महत्त्वाचं आहे. गंमत जमत या पहिल्या चित्रपटापासून आज तागायत आपली जी छान म्हणजे सूर जुळले ते आज तागायत तसेच जुळलेले आहेत आणि तसेच ते राहू देत माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत. असंच मी देवीजवळ मागे